नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर आपले या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे। माय विजय नवोदय ॲडमिशन या उपक्रमाअंतर्गत आपण या ठिकाणी ही तासिका पाहत आहोत। ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांनी 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, तुमचा वर्ग टाका, त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल। चला, क्लासेस तुम्हाला जर ऑनलाइन क्लासेस करायचे असतील तर या नंबरवरती संपर्क साधा। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS BTS 5वी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। आपण मागच्या तासिकेमध्ये लेटर्स ऑफ अल्फाबेट्स त्यावर आधारित काही क्वेश्चन पाहिलेले आहेत। अशाच प्रकारचे काही आणखी प्रश्न प्रकार क्वेश्चन प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन अल्फाबेट्स। आता या ठिकाणी काय म्हणले पहा, एक्झाम्पल पहा। या ठिकाणी आता इतर रिकामी जागा दिलेली आहे आणि APPLE या परत या ठिकाणी पहा B रिकामी जागा आणि O आणि K असं दिलेलं आहे। मग क्ल्यूच्या एखाद्या क्ल्यूच्या आधारे पर्यायाच्या आधारे आपण या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरे या वर्ड्स जे आहे या ठिकाणी आपल्याला एक लेटर्स लिहून पूर्ण करायचे आहेत। हे शब्द जे आहेत दिलेले त्या ठिकाणी योग्य लेटर्स लिहून या ठिकाणी तो शब्द जो आहे या ठिकाणी वर्ड्स जो आहे ते पूर्ण करायचा असतो। अशाच प्रकारचे आपण या ठिकाणी प्रश्न घेणार आहोत। तर पहा या ठिकाणी आता या ठिकाणी लिहिल्यानंतर APPLE ॲपल हा पूर्ण अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार झाला। आता BOOK बुक म्हणजे पुस्तक। आता EN दिलेला आहे, मग या ठिकाणी PEN पेन लिहिल्या P हे जी लेटर लिहिल्यानंतर अर्थपूर्ण मीनिंगफुल वर्ड्स या ठिकाणी तयार होत आहे। आता TABLE टेबल। अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, त्यावर आधारित प्रश्न आपण पाहू। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फाइंड द करेक्ट कॅपिटल लेटर्स फ्रॉम completing the meaningful words for the blank in the following words। आता विद्यार्थी मित्रांनो, तर पहा या प्रश्नाचा अर्थ अगोदर आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे। आता फाइंड म्हणजे खालील, करेक्ट म्हणजे बरोबर, कॅपिटल म्हणजे कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठी लिपी, फॉर कंप्लीटिंग म्हणजे पूर्ण करायचं, द मीनिंगफुल वर्ड्स म्हणजे अर्थपूर्ण शब्द, फॉर द ब्लँक इन द फॉलोइंग वर्ड्स खाली जो वर्ड्स दिलेले आहेत त्यातील या ठिकाणी आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी गाळलेल्या जागी योग्य कॅपिटल अक्षर पर्यायातून निवडायचं आहे। अशा प्रकारे याचा अर्थ होतो। तर पहा आता डॅश डॅश दिलेला आहे KY, मग MKY सर्व पर्याय ठेवून पाहायचे आहेत। त्यानंतर आपल्याला लक्षात येतं, असं जर तुम्हाला येत नसेल त्यासाठी तुम्हाला शब्दार्थ वर्ड्स जे आहेत ते वर्ड्स जास्तीत जास्त पाठांतर असणं खूप महत्त्वाचं आहे। चला, M हा येतोय का, येत नाही, हे मीनिंगफुल वर्ड्स होत नाही। KY नाही येणार, SKY आणि BKY हे पण नाही येणार, BKY येणार नाही, हे येणार नाही, K येणार नाही आणि B सुद्धा येणार नाही। तर SKY स्काय। स्काय म्हणजे आकाश। आणि लक्षात, तुम्ही अशाच प्रकारचे वेगवेगळे वर्ड्स घेऊन तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवू शकता। आता पहा या ठिकाणी ब्लँक दिलेला आहे, ब्लँक म्हणजे रिकामी जागा, OAT
मग JOAT जोट हे अर्थपूर्ण वर्ड्स होत नाही. GOAT या ठिकाणी जो लेटर आहे या ठिकाणी जी हे लेटर येईल. GOAT गोट. POAT पोट आणि NOAT नोट हे अर्थपूर्ण, हे जे अक्षर घेतल्यानंतर अर्थपूर्ण वर्ड्स तयार होत नाहीत. पर्याय क्रमांक 2 मधील जी हे जे लेटर्स आहे या ठिकाणी घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे. पुढचा आपला वर्ड्स पहा. आता ब्लँक दिलेला आहे ANGO. विद्यार्थी मित्रांनो, हे स्पेलिंग वाचल्यानंतर लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपल्या मनामध्ये कोणत्या शब्दाची ही स्पेलिंग आहे, कोणता वर्ड्स आहे, कोणतं अक्षर लिहिलं म्हणजे या ठिकाणी मिनिंगफुल वर्ड्स तयार होईल. त्यासाठी तुम्हाला शब्दार्थ साठा असणं खूप महत्त्वाचं आहे. NANGO हे अर्थपूर्ण होत नाही. PANGO, MANGO मँगो, MANGO मँगो म्हणजे आंबा, सर्वांच्या आवडीचा. चला पुढचा प्रश्न पाहू अशाच प्रकारचा. चला. What is the correct letter for the blank in the following words to complete the meaningful words? आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? फॉलोइंग वर्ड्स कंप्लीट द मीनिंगफुल वर्ड्स म्हणजे ब्लँक इन द फॉलोइंग, खाली गाळलेल्या जागी पर्यायातून योग्य अक्षर भरून अर्थपूर्ण मीनिंगफुल वर्ड्स तयार करा, अर्थपूर्ण शब्द तयार करा. अशा प्रकारे या प्रश्नाचा अर्थ होतो. चला, करेक्ट आपल्याला वर्ड्स या ठिकाणी करेक्ट लेटर लिहायचं आहे ब्लँकच्या ठिकाणी आणि अर्थपूर्ण वर्ड्स तयार करायचं आहे. मग FL ब्लँक WER हे स्पेलिंग कशाची होईल रे विद्यार्थी मित्रांनो? चला सांगा बरं. छान, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. FLOWER फ्लावर म्हणजे फूल. चला नेक्स्ट अशाच प्रकारचा आपल्याला वर्ड्स पूर्ण करायचा आहे. GIRL GIRL. चला, ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. GIRL पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे आय. यानंतर पहा पुढचा आपला वर्ड्स. LAMPKT LAMP छान. लॅम्प म्हणजे दिवा. मीनिंगफुल वर्ड्स या ठिकाणी तयार झालेला आहे पी हे लेटर्स लिहिल्यानंतर. पुढचा पहा KI- आणि G. आपण हे वाचन केल्यानंतर लगेचच आपल्या लक्षात आलं पाहिजे कोणता वर्ड्स या ठिकाणी होईल. M J N आणि A असे आपले 4 लेटर्स दिलेले आहेत पर्यायातून. यातील कोणता लेटर्स येईल? मग N. पर्याय क्रमांक 3 KING किंग म्हणजे राजा. पुढचा वर्ड्स पहा. D-R आणि K. DBRK अर्थपूर्ण होत आहे का? DARK डार्क. या ठिकाणी मीनिंग ए लेटर्स लिहिल्यानंतर DARK डार्क हा मीनिंगफुल वर्ड्स तयार होत आहे. अर्थपूर्ण शब्द डार्क म्हणजे गडद. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या. अशा प्रकारचे तुम्हाला चित्र दिले जातात किंवा हिंट दिल्या जातात, त्यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात.
सी द फॉलोइंग पिक्चर, फिल द करेक्ट लेटर फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, चित्र पहा आणि रिकाम्या जागी योग्य ते अक्षर पर्यायातून शोधा. अशा प्रकारे याचा अर्थ होतो. तर पहा, हे चित्र कशाचं आहे. अशा प्रकारे पिक्चर्स तुम्हाला दिले जातात. त्यावरून आपल्याला या ठिकाणी त्याची स्पेलिंग निवडायची असते. मग आता हे कशाचं चित्र दिलेलं आहे, तर मग हे काय आहे, एका मुलीचं चित्र आहे. मग इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, मुलीला गर्ल म्हणतात. मग पहा, या ठिकाणी जी इथं डॅश दिलेला आहे, म्हणजे रिकामी चौकट दिलेली आहे. रिकामी चौकटीमध्ये योग्य या ठिकाणी लेटर्स लिहून हे अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मग GIRL पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पहा, आलं लक्षात. चला, अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न पाहू. चला, पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी हे चित्र कशाचं दिसत आहे तुम्हाला, चित्र कशाचं दिसत आहे पहा. आता हे पहा, या ठिकाणी हे गोल आहे आणि अशा प्रकारे हे बॉलचं चित्र आहे. चला, ज्या विद्यार्थ्यांना आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. या ठिकाणी पहा, स्पेलिंग काय दिलेली आहे, BAL असं दिलेली आहे. पर्यायामध्ये CM, T आणि L असे 4 आहेत पर्याय. तर मग L, बॉलची स्पेलिंग काय आहे, मग BALL म्हणजेच BALL किंवा LL असं सुद्धा आपण वाचन करू शकतो. BALL बॉल म्हणजे चेंडू. पर्याय क्रमांक 4 L हे लेटर्स या ठिकाणी येईल. पुढचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द फॉलोइंग ब्लँक. खाली दिलेल्या पर्यायातील करेक्ट द कंप्लीट द मिनिंगफुल वर्ड्स. पर्यायातून आपल्याला असा करेक्ट लेटर शोधायचा आहे की हे जी ब्लँक जागा दिलेली आहे, या ठिकाणी रिकामी चौकट दिलेली आहे, त्या ठिकाणी अर्थपूर्ण वर्ड्स तयार झाला पाहिजे. चला, तर मग कोणता येईल या ठिकाणी पहा. वर्ड्स अर्थपूर्ण तयार करण्यासाठी कोणते अक्षर या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागेल. -ARROT. पहा, चला, ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. D, P, N आणि O असे 4 पर्याय आहेत. तर PARROT, P हे अक्षर घेतल्यानंतर अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड्स या ठिकाणी तयार होतोय. पॅरोट काय होते, पॅरट हा जो वर्ड्स आहे या ठिकाणी तयार होत आहे. आले लक्षात. चला, पुढचा प्रश्न पहा. Read the following letters and proper the meaningful words. आता हे जे लेटर्स दिलेले आहेत TGIRE, ह्या लेटर पासून प्रॉपर वर्ड्स या ठिकाणी मिनिंगफुल अर्थपूर्ण वर्ड्स या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे. मग काय तयार होतो हे पहा. या ठिकाणी TIGER, TIGER, टायगर हा जो वर्ड्स आहे या ठिकाणी अर्थपूर्ण वर्ड्स मिनिंगफुल वर्ड्स तयार होत आहे. पर्यायामध्ये आहे का पहा, हे येणार नाही. TIGER, RIGHTE हे नाही येणार. TIGRE हे अर्थपूर्ण शब्द तयार नाहीत. पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा, TIGER टायगर हा वर्ड्स अर्थपूर्ण असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड. खालील पर्यायातील करेक्ट स्पेलिंग असलेला पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. PENCELL पेन्सिली, पेन्सिल.
PENCIL पेन्सिलची करेक्ट स्पेलिंग काय आहे? PENCIL. पर्याय क्रमांक 2 PENCIL पेन्सिल हे येणार नाही, पेन्सिल. PENCIL हे चुकीच्या स्पेलिंग आहे. करेक्ट जी स्पेलिंग आहे या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग असलेला वर्ड्स जो आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मधील आहे. पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. चला, जर नवीन असाल नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर जर आपण कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करत चला. आता या ठिकाणी आपण थांबूयात, भेटूयात पुढील तासिकेमध्ये. धन्यवाद.